हाय हॅलो नमस्कार, मी सोनू. माझ्या सोनू फॅशन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण 32 साईज पेपर कटिंग बघणार आहोत. पेपर कार्डशीट घेतलेला आहे, त्यानंतर डबल लेअर केलं आहे. तर फर्स्ट आपण ब्लाऊजची उंची घ्यायची आहे 12 आणि 12.5. ब्लाऊजची उंची घ्यायची आहे 12 आणि 12.5. आधी जो व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यात ब्लाऊजची मापं कशी घ्यायची आहे, ते ब्लाऊजची 32 साईजचे ब्लाऊजची मापं शिकवले आहेत. तर त्यावरच आपण पेपर कटिंग करणार आहोत. तर सगळे 32, 36, 38, 28 सगळे साईज हीच पद्धत असणार पेपर कटिंगची. त्यानंतर आपण उंची घेतली आहे. तर उंची 2 लाईन मारून घेतल्या आहे, एक 12वर आणि एक 12.5वरती. प्लीज जे कोणी व्हिडिओज बघत असतील नवीन असून त्याने चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर उंची झाली आहे 12 आणि 12.5. एक लाईन 12वर मारली आणि दुसरी 12.5वर मारली. त्यानंतर आपण छाती बघणार आहोत. तर छाती आहे 8 इंच, त्यात आपण 1.5 इंच मिळून 9.5 इंच टोटल झाले आहे. त्यानंतर आपण 3 लाईन करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली लाईन वगैरे तिरकी येत नाही आणि पेपर कटिंग एकदम बरोबर येते. एकदम स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे. आता झाली आहे ब्लाऊजची उंची आणि छाती झालेली आहे. अशाच सगळ्या साईजची हीच पद्धत आहे. 28, 32, 36, 39 जेवढे पण साईजचे ब्लाऊज असून हीच पद्धत आहे. तर कटोरी कमी जास्त उंची वगैरे नाही, तर हीच पद्धत सगळ्यांसाठी आहे, सगळ्या मापांसाठी. कार्डशीट पेपर डबल फोल्ड करून घेतला आहे, बंद बाजू आपल्या बाजूकडून आहे. आता 2 लेअरवर कट करून घेतले आहेत पेपर मी. आता छाती आणि उंची कट करून घेतले. त्यानंतर सिंगल लेअरवर त्यानंतर सिंगल लेअर कट करून घ्यायचा आहे. 2 लेअर कट नाही करायचे, एक 12वर तो कट करून घ्यायचा. ओके. प्लीज व्हिडिओसाठी जे कोणी नवीन बघत असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्यानंतर बाजू फोल्ड करून घेतली आहे. पाठीमागच्या बाजूला आपल्याला घ्यायचं आहेत शोल्डर आणि मोंडा. तर शोल्डर आहे 2.25 आणि 5.25. तर पुढचा गळा घेतला आहे 5 आणि मोंडा घेतला आहे 5. त्यानंतर लाईन मारून घ्यायची. मोंडा आणि शोल्डर सेम आहे. साईजनुसार गळ्याची आणि शोल्डर चेंज होतात. हे 32 साईजची परफेक्ट पेपर कटिंग आहे. आता पुढचा गळा आणि मोंडा झालेला आहे. कटिंग एकदम स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे. जे छोट्या छोट्या गोष्टी त्या क्लिअर केल्या आहेत. ज्यांना कोणाला समजत नसेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की विचारा, मी सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. आता मोंडा आणि पुढचा गळा झाला आहे. त्यानंतर आपण क्रॉसपट्टी घ्यायची आहे. क्रॉसपट्टी एक 3.5 आणि एक 3वर घेतलेली आहे. म्हणजे 2 लाईन 3-3वर आहे आणि पुढचे 3.5वर. अशा प्रकारे आपली ब्रापट्टी किंवा त्याला आपण क्रॉसपट्टी पण म्हणू शकतो. क्रॉसपट्टी झालेली आहेत. नीट लक्षात आलं आहे आपण पेपर पट्टी केलं आहे. ज्या बाजून 2 लेअर कट केलं आहे ते खाली करायचे आणि जे बाजूनी आपण उंची मोजली ते आपल्याकडं करायची. बंद बाजू आपल्याकडं ठेवून शोल्डर आणि पुढचा गळा आणि मोंडा घेतला आहे. तर पुढचा गळा बंद बाजूकडून येईन आणि मोंडा जी मोकळी बाजू आहे त्या बाजूकडून येईन. त्यानंतर आपण मोंड्याला शेप देऊन घेतला आहे 1.5 आणि 1.25 इंचावरती. पुढच्या गळ्याला 1 इंचावर देऊन शेप देऊन घ्यायचा. बघा किती सावकाश स्टेप बाय स्टेप सांगत आहेत. नवीन शिकणाऱ्या महिलांसाठी एकदम सविस्तरपणे सांगितलं आहे, जेणेकरून कोणालाही समजेल जे नवीन शिकत आहे त्यांना. त्यानंतर आपण मोंड्यामधून जे 1/2 इंचावर घेतला आहे त्याच्यातून 2.5 इंच खूण करून कटोरी घ्यायची आहे. तर कटोरी घेतली आहे 5. त्यानंतर आता आपल्याला मागचा गळा घ्यायचा आहे. तर मागचा जे शोल्डर आहे 2.25 त्याच्यावरच लाईन मारायची आहे आणि त्यानंतर मागचा गळा घ्यायचा आहे 8. शोल्डर 2.25 गेले 2.25वरच लाईन करून पाठीमागचा गळा घ्यायचा आहे 8. त्यानंतर लाईन मारून आपल्याला जसा शेप पाहिजे असं गोल
गोल, चौकोन, मटका जो शेप पाहिजे तो देता येतो इथून. जर डीप नेक घ्यायचा तर शोल्डरपासून कट नाही करायचं, खालून इकडून 1 इंच वाढवायचं आणि शेप देऊन घ्यायचा. तिथं मी 1 इंचावर, कारण ज्या कस्टमरचा ब्लाऊज आहे त्यांना गळा डीप नको आहे म्हणून मी 1 इंच मार्जिन करून गळा घेतला आहे. अशा प्रकारे मागचा आणि पुढचा भाग झालेला आहे. इन्फॉर्मेशन एकदम अचूक आणि माप एकदम अचूक घेतले आहेत. त्यानंतर आपल्याला बाही कटिंग करायची आहे. बाही छाती आपली 32 साईजचा आहे म्हणून 8 आले तर 8 घ्यायची. त्यानंतर उंची, बाहीची उंची घ्यायची आहे आणि इकडे बाहीच्या उंचीमधून 2.5 इंच वजा करायचे आहे. इथं बाही आहे 5 ते 6 इंच ॲड करायचं आहे. हा अस्तरचा ब्लाऊज स्टिच करायचा आहे मला. नंतर तिरपी लाईन मारून घ्यायची आहे. इथे बाही, इकडे बाहीची लांबी, बाहीची उंची, जेवढी छाती असेल तेवढी बाहीची लांबी घ्यायची आणि उंची जशी आपल्याला बाहीची उंची पाहिजे ना तशी आपण घेऊ शकतो. त्यानंतर 2 इंचावर आपण माप इंचावर खूण करून समोर मध्य भाग करून 1/2 इंचावर खूण करून बाहीला शेप देऊन घ्यायचा आहे. बाहीचा व्हिडिओ दुसरा पण अपलोड केला आहे. बाही एकच पद्धत आहे, फक्त उंची आणि आपली छाती बदलते, नाही तर बाहीची पद्धत सेम सगळ्या बाहींसाठी हीच पद्धत आहे. म्हणजे 36 जे साईजचे ब्लाऊज असतील त्यांच्यासाठी. त्यानंतर 2 पदराव कट करून घ्यायचं, नंतर 1 पदराव कट करून घेऊन अशा प्रकारे बाही कटिंग झाली आहे. त्यानंतर आपण 4 पदरावर मोंढा कट 2 पदरावर मोंढा कट करून घ्यायचा आहे आणि ब्लाऊज पीस असेल तर 4 पदरावर. त्यानंतर मधोमध कट करायचा आहे दोन्ही पार्ट बाजूला करून. त्यानंतर क्रॉसपट्टी कट केली. त्यानंतर पुढचा गळ्याचा शेप कट करून घेतला आहे. त्यानंतर आपण कटोरी कट करून घेतली आहे. त्यानंतर आपण मोंढ्याचा एक भाग आहे तो पण कट करून घेणार 1/2 इंचाचा. अशा प्रकारे कटिंग, माप आणि कटिंग झालेलं आहे. त्यानंतर मागचा गळा आपण कट केला आहे. प्लीज जे कोणी चॅनलसाठी नवीन असेल तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून सबस्क्राईब केल्यानंतर माझा व्हिडिओ पहिल्यांदा तुम्हाला अगोदर वॉच करायला भेटेल. त्यानंतर आपण कटोरी कशी वाढवायची ते बघायचं आहे. कटोरी ठेवायची आहे, कार्डशीटवर कटोरी वाढवून घ्यायची आहे. आता आपण आधी आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर दोन्ही बाजूने 1-1 इंचावर कटोरी वाढवून घ्यायची आहे. मोठी साईज असून तुम्ही 1.5 इंचही वाढवू शकतात, पण 32 साईजचा आहे त्यामुळे मी 1-1 इंच वाढवला आहे. त्यानंतर स्ट्रेट लाईन मारून घेतली आहे. त्यानंतर दोन्ही लाईनमध्ये मध्यभागी आपण खूण करायची आहे. त्यानंतर 1.5 इंचावर खाली मार्जिन करून 1.5 इंचावर खाली स्ट्रेट लाईन ओढून दोन्ही साईडनी कटोरी जॉईंट करून घ्यायची. त्यानंतर ह्या बाजूने शेप देऊन घ्यायचा आहे. असे तिरकस लाईन मारून घ्यायची आहे. ओके. त्यानंतर 1 इंचावर जे आहे ती पूर्ण लाईन मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही साईजची कटोरी वाढवू शकता. सांगण्याची पद्धतही सोपी आहे आणि कटिंग स्टिचिंग सगळी पद्धत सोपी आहे. त्यानंतर आपण कटोरीचा आकार कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपली कटोरी कट करून झालेली आहे. अशा प्रकारे कटोरी, साईड पार्ट, क्रॉसपट्टी, बाही कट करून झालेली आहे. प्लीज चॅनलसाठी नवीन असाल चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्यानंतर आपण कटोरी आणि साईड पार्ट लावून घ्यायचा आहे आणि जिथं मोठा वाटतो तिथं खूण करून घ्यायचे आहे. त्यानंतर शेप देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपली कटोरी मागे होत नाही, पुढे होत नाही. साईड पार्ट पण मागे पुढे होत नाही.
त्या अशामुळे इथं चून पण येत नाही मोंड्यामध्ये. थँक्यू.